तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी विना परवानगी साठवणूक केल्याची तक्रार एका खाजगी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात करण्यात आली आहे। तसेच या सांडपाण्याची मनमानी पद्धतीने विल्हेवाट लावल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून अधिक प्रमाणात सीओडी व बीओडी घटक असणाऱ्या उद्योगातील सांडपाण्यांवर एका खाजगी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते। सालवड शिवाजीनगर परिसरातील D8 पैकी एक या भूखंडावर परवानगी नसताना बेकायदा औद्योगिक सांडपाण्याची साठवणूक प्रक्रिया तसेच खुलेआम विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि बोईसर पोलिसांनी स्थळ पाहणी करून औद्योगिक सांडपाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत। ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रकल्प व्यवस्थापनाकडे या प्रकरणी खुलासा मागवला आहे। तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये हा औद्योगिक सांडपाण्यांवर प्रक्रिया करणारा खाजगी प्रकल्प कार्यरत आहे। या प्रकल्पात औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून निघणारे औद्योगिक सांडपाण्यांवर प्रक्रिया केली जाते। मात्र या प्रकल्पाकडून दुसऱ्या भूखंडावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना बेकायदा लाखो लिटर औद्योगिक सांडपाण्याची साठवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे। हा प्रकार उघड झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्यासोबत क्षेत्रीय अधिकारी आणि बोईसर पोलिसांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणीसह पंचनामा करण्यात आला। तसेच औद्योगिक सांडपाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत देखील पाठवण्यात आले आहेत। खरं म्हणजे औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा साठवणूक व प्रक्रिया करण्यात येणाऱ्या भूखंडा शेजारीच शिवाजीनगर ही मोठी रहिवासी वस्ती आहे। औद्योगिक सांडपाण्यामुळे दुर्गंधीसोबतच हजारो नागरिकांना आरोग्याचा प्रश्न व पिण्याचे पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय। कंपनीकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिकृत परवानगी नसताना घातक औद्योगिक सांडपाणी साठवणूक करण्याचा प्रकार गंभीर आहे। या प्रकरणी संबंधित कंपनी विरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकारी व पोलिसांना दिले आहेत, असे मत पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले आहे। तर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खाजगी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडून परवानगी नसताना सांडपाण्याची साठवणूक केल्याचे पाहणीत आढळून आले आहे। या जागेवरून औद्योगिक सांडपाण्याचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी दिली आहे। जे टँकर आहेत त्यांचा एक मुद्दा समोर आलेला आहे, नेमका काय प्रकरण आहे? हे जे सडेकर एन्व्हायरो इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2021 साली एक टेम्पररी स्टोरेज फॉर हाय सीओडी आणि हाय TDS त्यांची फॅसिलिटी तयार होईपर्यंत स्टोरेज करण्यासाठी परवानगी दिली होती। आणि त्याच त्यांचं सडेकरांची जी फॅसिलिटी जी आहे आता पूर्णतः ती कार्यान्वित झाली आहे। परंतु प्रायमरी आमच्या क्षेत्राधिकाऱ्याने त्या स्थळाची पाहणी केली आणि कंपनीला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यालाही विचारपूस केली, तर त्यांनी असे उत्तर दिले की ही जे जी एक्झिस्टिंग आमची जी फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीचं मेंटेनन्सचं काम काही सुरू होतं आणि त्यांना ती एक टँक स्टोरेज कमी पडत होतं म्हणून त्यांनी ते परत स्टोरेज वापरायला घेतलं, अशा पद्धतीची आम्हाला ऑथेंटिक माहिती मिळाली आहे। आणि तदनंतर जे मीडियामध्ये जे आहेत काही व्हॉट्सअप मीडियामध्ये आम्हाला जे समजलं की तो बाहेर सोडत होता वगैरे, तर त्याबद्दल जे आहे त्याबद्दलचा अहवाल माझ्या क्षेत्राधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर तसं काही असेल तर नक्कीच त्या कंपनीच्या विरोधात आमच्या पर्यावरण कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई प्रस्तावित करू। तर काही सॅम्पल वगैरे कलेक्ट केलेत का? सॅम्पल जे आहेत आमचे फील्ड ऑफिसर अजून फील्डवरच आहे, तर सॅम्पल हे आमच्या रुटीन प्रोसेसनुसार सॅम्पल घेतले असतील आणि ते आम्ही अनालिसिसला देऊ आणि त्याची सहनिशा करू। सर, त्या कॅम्पसमध्ये ते सगळं टँकर आहेत, त्या कॅम्पसची परवानगी होती का त्यांना पूर्वी होती, म्हणजे 2021 ला तात्पुरत्या स्वरूपाची 2021 ला दिलेली होती। त्यानंतर परवानगी होती का?
नाही, त्यानंतरची परवानगी जी आहे म्हणजे त्यांना ते त्यांची फॅसिलिटी कंप्लीट होईपर्यंतच होती. प्लॉट नंबर D1 मध्ये त्यांना आता सध्या काय स्टॅटस काय तुमच्या परवानगी आहेत की त्याला विदाउट परवानगी आहे ज्या ठिकाणी हा माल फेकला जात आहे? ती ऑथेंटिक त्याची जी परमिशन जी आहे माझ्या आत्ताच्या नॉलेजनुसार तरी ती तात्पुरतीच होती D18 साठी. म्हणजे त्यांची जी OS जनता आता जी तिथे फॅसिलिटी वर्किंगमध्ये आहे ती होईपर्यंत होती त्यांच्याकडे.